वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। आद्यकवी मुकुंदराज परंपरेतील संत शिरोमणी श्री स्वामी गणोबा महाराज। आपल्या नागपुरातील कमाल चौक भागातील बाळाभाऊ पेठ परिसरात एक अतिपुरातन मंदिर श्री गणोबावाडी म्हणून प्रसिद्ध आहे। या मंदिरात श्री स्वामी गणोबा महाराज यांची संजीवन समाधी। ज्याप्रमाणे परमेश्वराच्या चरणकमलातून निघणाऱ्या तेजाचा ओघ प्रखर असल्याने परमेश्वर दृष्टिक्षेपात येत नाही, किंबहुना त्या तेजातच ईश्वराचा अनुभव घ्यावा लागतो। त्याप्रमाणे
स्वामी कोणत्या दिव्य ठिकाणी अवतरले याचा ठाव ठिकाण अद्यापही गवसला नाही. पूर्वीच्या भक्तांच्या बोलण्यावर विश्वास ठेवता स्वामी अमरावती जिल्ह्यातील कोल्हापूर गावी जन्मास आले असावे, पण याला सबळ पुरावा उपलब्ध नाही. भक्तांच्या प्रमाणे महाराजांना श्री गोपाळराव ठोंके महाराजांची भेट नागपुरात भ्रमण करीत असताना झाली. स्वामींनी त्यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली. गुरु समाधीस्थ झाल्यानंतर ते वरील लीलास्थळी वास्तव्यास आले. प्रथम कुंभार दाम्पत्य यांना स्वामींच्या दिव्यत्वाचा अनुभव आला. ज्याप्रमाणे पारखी गाळ टाकून हिऱ्याची निवड करतो, त्याचप्रमाणे या सज्जनाने महाराजांच्या दिव्यत्वाचा साक्षात्कार केला व येथेच राहण्याची विनंती स्वामींना केली. हा आदर पाहून महाराज तेथेच वास्तव्यास आले. स्वामींनी येथेच गुरुचे श्राद्धास प्रारंभ केला. एकदा ब्राह्मण भोजनाच्या वेळी तूप कमी पडले. महाराजांनी नजीकच्या विहिरीतून पाणी काढले आणि आश्चर्य म्हणजे पाण्याचे तुपात रूपांतर झाले होते. श्राद्ध सोहळा निर्विघ्न पार पडला. ती विहीर आजही मंदिरात आहे. स्वामी दर एकादशीला आंभोऱ्याला आद्यगुरु मुकुंदराज व हरिहरनाथाच्या दर्शनात जात असत. यातून त्यांची आध्यात्मिक प्रगती होत जाते. स्वामी साधू संतांबरोबर तीर्थयात्रेला जात असत. एकदा यात्रेवरून परत येत असताना वाटेवरील गावात महामारीने थैमान घातले असल्याचे स्वामींना कळले. जनांची ही अवस्था पाहून स्वामी अस्वस्थ झाले. स्वामींनी गुरुकृपेचे महायंत्र गावावर फुंकले. क्षणात महामारी जाऊन सर्वत्र वातावरण प्रमोदित झाले. जनांनी त्रिवार स्वामींचा जय जयकार केला. नंतर स्वामी वाडीत परतले. वाडीत रोज कीर्तन प्रवचन सुरू झाले. लोक मोठ्या संख्येने येऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊ लागले. असेच दिवस उजाळत गेले. सूर्यकिरणांप्रमाणे महाराजांची कीर्ती दूरवर पसरू लागली.
रणसूर्य तेजपुंज मावळण्याची वेळ जवळ वाढली. सर्वत्र शांतता पसरली आणि महाराज मंदिराच्या तळघरात समाधिस्थ झाले. भक्तांच्या मनात शोककाळ पसरले, पण ती प्राणज्योती अजूनही तेवत आहे याचा अनुभव भक्तांना येऊ लागला. त्यानंतर स्वामींचे शिष्य श्री लांजे महाराज तेथे सेवा देण्यास आले व त्यानंतर श्री काशीनाथ उपाख्य ब्रह्मचारी महाराज वास्तव्यास आले. त्यांची नामसमाधी स्वामींच्या समाधीच्या सरळ रेषेत होती. स्वामी गणोबा महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आश्चर्य असे की या उत्सवाच्या काळात स्वामी सर्परूपात दर्शन देतात. हा नेम अद्यापावे तो मोडलेला नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे स्वामी आपल्या पाठीशी आहे याचा अनुभव येतच असतो. स्वामींची प्रचिती देणारा दृष्टांत असा आहे. एक भाग आपले नित्य कर्म ब्रह्ममुहूर्तावर आरंभित असतो. एकदा असेच काम करीत असताना तो सहज समोरील मार्गावर आला असता त्यांना भरजरी पितांबर नेसलेला, मुखावर तेज, कानात कुंडल, कपाळावर शिवभस्म असलेला पुरुष भ्रमण करीत असताना दृष्टीस पडला व तुम्हा त्या दिव्य पुरुषास नतमस्तक झाला. यावरून हेच पटते की या वस्तीत स्वामी अजूनही संचार करीत असतात. एकदा असाच अनुभव श्रावण मासात कीर्तन करताना कीर्तनकाराला आला. कीर्तनाचा पूर्वारंभ सुरू असताना कीर्तनकार थबकला. समोरून स्वामी हातात चांदीची मूठ असलेली काठी घेऊन मंदिरात एकटक कीर्तनकाराकडे पाहू लागले. कीर्तनकाराने त्यांना बसण्यास आसन व श्रीफळ दिले. महाराज आसनी बसून अदृश्य झाले. असा अनुभव भक्तांना अजूनही येत असतो. मनापासून दिलेली साथ स्वामी नेहमी ऐकत असतात. अशा योग्याच्या मुकुटमणीला शतशत वंदन.